आज मला तुमच्याबरोबर खरं बोलायचं आहे. ब्युटी इंडस्ट्री, फॅशन, मेकअप इंडस्ट्री, सगळे इन्फ्लुएन्सरच्या जगामधलं मला सत्य तुम्हाला सांगायचं आहे आणि तुमचं कुठे चुकतंय. म्हणूनच इंटरव्हेन्शन. तुमच्या चुका खूप चांगल्या हेतूनं कान उघडणी करून, कान पिळी करून तुमच्यासमोर सांगायच्या आहेत. त्या तुमच्या होणाऱ्या चुका खऱ्या अर्थानं शांतपणे तुम्हाला ऐकायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नंबर 1, युअर स्किन इज नॉट अ ट्रेंड बोर्ड. जस्ट बिकॉज इन्फ्लुएन्सर्स सांगतायत आणि काय करीना कपूर, श्रद्धा कपूर, आलिया भट्ट कशात काय काय मिक्स केलं आणि लावलंय म्हणून जे तुम्ही विकत घेत आहात आणि तुमच्या त्वचेला जे तुम्ही ट्रेंडिंग बोर्ड जे बनवलेलं आहे तुमचं प्रचंड चुकत आहे. मी हे का करते सांगते. माझं वय आहे 37. काही वर्षात मी 40ला येणार आहे. 1. नंबर 2, माझा जॉब प्रोफेशन आहे हे सगळे प्रॉडक्ट टेस्ट करणं आणि तुमच्या समोर त्याचा प्रामाणिक रिव्ह्यू मांडणं. नंबर 3, माझं काम जे आहे ते कॅमेरा समोर असतं त्यामुळे मी सतत दिसत असते. आणि नंबर 4, माझ्याकडे पैसे आहेत. याच्यापैकी कुठच्याही 1 किंवा 2 गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही माझ्यासारखं वागायला पाहिजे. नाहीतर मला तुम्ही जर फॉलो करत असाल तर तुम्ही मूर्ख आहात. तुमचं वय 37 आहे, तुम्ही कॅमेरासमोर काम करता, मग तुम्हाला या 48 स्किन केअर प्रॉडक्टची गरज आहे हे तुम्हाला कुठेतरी सांगणं गरजेचं आहे. इन्फ्लुएन्सर असूनही त्याच्या आधी मी एक क्रिएटर आहे आणि मी तुमची चांगली मैत्रीण आहे आणि मी खूप प्रामाणिकपणे चांगलं इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न करते. तो तुम्हाला प्रॉब्लेम वाटतच नाहीये, पण तुम्हाला सांगताय तुमच्या इनसिक्युरिटीवरती त्यांनी धंदा आणि दुकान मांडलेलं आहे आणि त्यासाठी एक 50,000 सिरम्स प्रत्येक पोरगी विकत घेते जिच्याकडे पैसे सुद्धा नाहीयेत. प्रॉडक्ट विकत घ्यायचं नाही का? मग घ्यायचं. मी पण सनस्क्रीन पासून, विटॅमिन सी सिरम पासून, मॉइश्चरायझर, फेस वॉश, हेअर मास्क असंख्य वेगवेगळ्या प्रॉडक्टची जाहिरात केली आहे. माझ्या जे घरातला गॅस आहे ना तो त्याच्यावरती चालतो. ते प्रॉडक्ट चांगले असतात, ते प्रॉडक्ट मी वापरलेले असतात आणि ते प्रॉडक्ट वापरल्यानंतर ते गुणकारी आहेत तेव्हा त्या स्किन टाईपलाच घ्या, त्या हेअर टाईपवाल्यांनीच घ्या. हे सुद्धा ब्रँड बरोबर भांडून स्वतःची ब्रँडची स्क्रिप्ट तयार करून मी त्याचं प्रमोशन केलेलं आहे. पण उर्मिला चुकतीये म्हणून आमच्या पदरामध्ये, माझ्या ड्रॉवरमध्ये इतक्या साऱ्या वस्तू आहेत. दिस इज रॉंग. जेन्युअनली तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला काहीतरी 100% इश्यू आहे, चॅलेंज आहे, प्रॉब्लेम आहे की मला फोड येत आहेत आणि ते मला बॉदर करतात, त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स कमी होतं, मला माझी त्वचा क्लीन पाहिजे किंवा मला ग्लो आवडतो प्रचंड, दुसऱ्यासाठीचा मी बाजारामध्ये करेक्ट प्रॉडक्ट शोधत आहे. तुम्हाला तुमचे डार्क सर्कल बॉदर करत नसतील, तुम्हाला जर ते छान वाटत असतील तर खड्ड्यात गेलं जग, कोणी काही का सांगे ना. नंबर 2, उटसूट आय क्रीम्स विकत घेणे. आज सगळ्यात तुम्हाला काय वाटतं? उर्मिला निंबाळकरनं एक ब्रँड होता ज्याचं एक आय सिरम टाईप होतं जे खूप हायड्रेटिंग होतं. अख्ख्या 5-6 वर्ष झाले चॅनल उघडून एक ब्रँड नाही ज्याची आय क्रीम मी विकली, कधीच नाही. जी आय क्रीम ॲक्च्युली हायड्रेशन देते त्या ब्रँडला फक्त प्रमोट केलंय. हायड्रेशन, परत एकदा, डार्क सर्कल्स घालवून टाकले नाही, कमी करणे. खोटारडे फसवे जाहिरातदारांचे शब्द तुम्हाला मूर्ख बनवत आहेत हे लक्षात ठेवा. आय क्रीम्सनं काही होत नाही, कारण की मुळात डार्क सर्कल्स या जगातली पृथ्वीवरची कोणतीच क्रीम पूर्णपणे घालवू शकत नाही. आय क्रीम या जगात काय करू शकते? फक्त हायड्रेशन देऊ शकते. की जर ती ड्राय झाली तर ती होते डल झाल्यामुळे त्याचा बदलतो रंग. मग काय, इथं प्रॉब्लेमच हायड्रेशनचा आहे. मग हायड्रेशनचा इश्यू दूर केल्यानंतर थोडासा ओलावा, झाडाला पाणी घातलं, ती वाळलेली डल झालेली सुद्धा तुकतुकीत व्हायला लागतात, हिरवीगार, ऑलमोस्ट पोपटी छान पानं होतात, रंग लगेच सुधारतो, त्याच्या मूळ रंगापाशी येतो, पांढरं फट्ट होत नाही. नंबर 3, या जगातलं कोणतंच सनस्क्रीन, परत एकदा सांगते, कोरियन, इंडियन, उर्मिला निंबाळकरनं प्रमोट केलेले, परदेशातले कुणीच तुम्हाला डायरेक्ट सनलाईटपासून, टॅनिंगपासून वाचवू शकत नाही. मग आता डायरेक्ट मग सनस्क्रीन हा स्कॅम आहे का, लावायचंच नाही का? नाही. सनस्क्रीन्स एजिंगचे सायन्स स्लो करतं. सनस्क्रीन तुम्हाला उन्हापासून जी त्वचा अतिशय फास्ट मेलॅनिन बनवण्याची प्रोसेस सुरू करते, म्हणजे त्वचेच्या खाली रंग ठरवणारं जे द्रव्य मेलॅनिन आपलं रंग ठरवतं. तुमचा रंग जेवढा डार्क तेवढा मेलॅनिन जास्त, जेवढा रंग लाईट तेवढा मेलॅनिन कमी.
जेव्हा तुम्ही सूर्यप्रकाशात जाता, स्पेशली डायरेक्ट हार्श सनलाईटमध्ये, तेव्हा त्वचा पटापट वेगानं मेलानिन बनवायला सुरू करते, त्याच्यापासून प्रोटेक्शन मिळावं म्हणून. आता माझ्या आईपासून अनुवंशिकतेनं टेंडन्सी आहे मलाज्माची, म्हणजे वांगाची. माझ्यासारखी व्यक्ती डायरेक्ट सनलाईटमध्ये गेली तर मला वांग यायला लागतो. काहींना काय व्हायला लागतं, पिंपल्स, ॲक्ने, असे वेगवेगळे इश्यूज होतात. काहींना डार्क स्पॉट्स येतात, फ्रेकल्स येतात. तुम्ही बघितलंय परदेशात पण डॉट 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 असतात. हे सगळे आपले सनच्या अगेन्स्ट लढण्याचे मेकॅनिझम आहेत आणि त्याला आपण समाजमान्य ब्युटिफुल किंवा अगली केलेलं आहे. जेव्हा डायरेक्ट ट्रिपांना बीचवरती सनलाईटमध्ये तुम्ही जाता, फिजिकल प्रोटेक्शन याला पर्याय नाही. म्हणजे काय, तर प्रखर भयानक ऊन टाळायचं. ट्रिपमध्ये सुद्धा सकाळी सकाळी लवकर उठा, पहाटे उठा, सूर्योदय बघा, एन्जॉय करा, सनसेट बघा. पण तो जो पीक टाइम पिरियड आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट सूर्याच्या खाली येणं, काही जंगल सफारी असेल, माउंटन्स असतील, बीच असेल, टाळा. किंवा तुमचं बाय प्रोफेशन असेल, तुम्हाला गाड्यांवरती सेल्स, मार्केटिंग, रोडवरती रिप्रेझेंटेटिव्ह वगैरे जे असतात, कव्हर करा, फिजिकली कव्हर करा. गॉगल्स घाला, स्कार्फ घाला, टोप्या घाला, शक्यतो रिक्षा पकडा, कॅब पकडा, कारमधून जा. फिजिकली जेवढं प्रोटेक्शन मिळतं तेवढं या जगातलं सनस्क्रीन तुम्हाला देऊ शकत नाही. तुम्हाला SPF 50 भारतासारख्या उष्णकटिबंधात 30-20, मेकअपमध्येच SPF 15 आहे. प्लीज पैसे वाया घालवू नका. नंबर 4, वेट वाईप्स मार्केटमधून फेकून देणारे मी. पाऊच कॅरी करतात सगळे लोक आणि ते मेकअप रिमूव्हिंग वेट वाईप्स किंवा फेशियल वेट वाईप्स, मेकअप नाही लावला तरी स्वच्छ करण्याचा. या जगात वॉश बेसिनला, नळाला, मोरीला आणि पाण्याला कोणीच रिप्लेस करू शकणार नाही आणि त्याच्यात वेट वाईप्स आहेत. मोठ्या मोठ्या महागाच्या मेकअपच्या ब्रँड्सचे मेकअप रिमूव्हिंग वाईप्स मी वापरलेले आहेत. फेशियल वेट वाईप्स मी वापरलेले. वेट वाईप्स काही करत नाही, इकडून इकडे सरकवतं, इकडून इकडे सरकवतं. त्या पोर्समध्ये 8 डीपमध्ये तो मेकअप जसाच्या तसा असतो. तुम्हाला मानसिक समाधान होतं की वरची सेटिंग पावडर, वरचं फाउंडेशन गेलं बुवा, आता आपण झोपायला मोकळे. तिथे तसेच मेकअपचे प्रॉडक्ट्स आहेत, तिथे बाहेरची काळजी घाण आहे ती तशीच आहे आणि त्याचं सुंदर क्लॉक पोर्स झाल्यामुळे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, पिंपल्स, ॲक्ने, हिट बॉईल सगळं येतं. दिवसभरामध्ये 17-60 वेळा तोंड धुणे, फेसवॉश लावणे हे नाही आहे रिकमेंडेड. ॲक्ने प्रोन हेवी ऑइली स्किनला पण नाही आहे. तुम्हाला असं वाटतं तेल आलंय त्यामुळे तुम्ही जाऊन त्याला धुता, फेसवॉशला, वेट वाईप्सनं, काही पण पाण्यानं स्वच्छ सारखे धुता, सतत दिवसभरात धुता. ते धुतल्यामुळे त्वचा पडते कोरडी, ड्राय होते वरची. मग त्वचा वरच्या सरफेस लेवलला इतकी ड्राय झाल्यानंतर त्वचेला, ब्रेनला जातात सिग्नल्स आणि मग ते ब्रेनला जे सिग्नल्स जातात त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे ऑइल अजून सीबम सिक्रेट होतं, अजून प्रोडक्शन होतं, परत तुमची त्वचा जास्त कोरडी पडते. या वर्तुळातून बाहेर येण्यासाठी मुळात त्वचेला पाहिजे तेवढं पूरक पोषक पाणी, हायड्रेशन द्यायला पाहिजे. मग तुम्हाला सारखं त्याच्यावरती तेल येतंय, तेल सोडावंच लागणार नाही बॉडीला, कारण तुम्हीच पोषण करताय. वेट वाईप्स फेकून द्या. नंबर 5, आजकाल एक ट्रेंड आहे ब्लोटिंग पेपर. काहीही व्हिज्युअली गिमिकी जे असतं ना, इफेक्ट कसं क्विक देतं, त्याच्याविषयी जे काय हवा तयार होते ना मार्केटमध्ये, त्याचाच एक प्रकार हा ब्लोटिंग पेपर काढायचा. असे बॉक्सेस किंवा प्रिटी बटर पेपर असतो तो चक्क, आणि तो असा जिथे तेल आले तिथे तो लावायचा आणि मग तो असा पकडायचा आणि मग तिथे ऑफकोर्स तो शेप आलेला असतो, आपलं तेल त्यानं घेतलेलं असतं, थोडंसं लागलेलं असतं, घेतलेलं नाही, शोषलेलं पण नाही, ॲब्झॉर्ब पण केलेलं नाही. जर तुमच्या त्वचेवरती तेल आलंय, मेकअप लावल्यामुळे आलं असेल, काही मेकअप नाही लावलेला, बेअर स्किनवरती सुद्धा, मोकळ्या त्वचेवरती सुद्धा तुम्हाला जर तेल आलं असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे, छानसा ॲक्च्युली मॅट फिनिश ॲब्झॉर्ब करणारा टिश्यू पेपर वापरला पाहिजे. मेकअप केलाय आणि त्याच्यावरती तेल आले, ते काढण्यासाठी पावडर घ्यायचे, पुन्हा एकदा सेटिंग पावडर घ्यायची, ट्रान्सलुसंट सेटिंग पावडर, पफनं त्याच्यावरती डॅब करायचं. त्यानं काय होणार आहे, ते तेल पफमध्ये शोषलं जातं आणि एक्स्ट्रा जे सीबम आहे, शायनी तेलकटपणा जातो फक्त सेटिंग पावडरनं. ब्लोटिंग पेपर तेल शोषत नाही, पोर्स क्लीन तर झालेच नाही, तेल तर शोषलंच गेलं नाही, ते तेल फक्त तिथेच राहिलं आणि पोर्स क्लॉग झाले. त्याच्यामधून काय होणार आहे, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, ॲक्ने, पिंपल. नंबर 6, 8 hours ऑफ स्लीप इज द बेस्ट मास्क इन द एंटायर वर्ल्ड. झोपेचं महत्त्व तुम्हाला आयुष्यात, तुमची झोप उडते त्याच्यानंतरच तुम्हाला कळायला लागतं, जे जनरली तिशीत होतं, रियालिटी चेक. मग ॲक्ने, पिंपल ह्या प्रॉडक्टमुळे झालं, ते फिरते त्याच्यामुळे झालं, मला हा मेकअपच सूट नाही झाला म्हणून झालं. तिशीत आपल्याला अक्कल येते की झोपलो नाही की नाही आपण, त्यानंही झालेलं आहे. मला तर लगेच कळतं की एखादा मेकअपचा प्रॉडक्ट सुद्धा माझी त्वचा घेत पण नाही, तो राहत पण नाही तिथे, कारण झोप नाही झालेली.
सोपी गोष्ट आहे ना, सगळे सेलिब्रिटीज सांगतात, पण राग येतो. आपल्याला असं वाटतं इतकी कशी सोपी असेल. आय ड्रिंक लॉट ऑफ वॉटर अँड आय स्लीप. दॅट्स वाय आय हॅव गॉट दिस स्किन. आणि मग खाली त्याच्या कमेंट्स असतात, हिला प्रॉडक्ट शेअर नाही करायचे, त्याच्यामुळे ही पाण्याचं सतत सांगते. काही झालं की सेलिब्रिटींना पाणी सांगायचं असतं, नाहीतर आम्ही नीट झोपतं सांगायचं असतं. त्याचं कारण असं येडे, ते काम करतं. व्हाय वी स्लीप नावाचं पुस्तक आहे, ते प्लीज वाचा. ते मी रेकमेंड करते. तुम्ही जेव्हा झोपता, त्वचा तुकतुकीत होते, विश्रांती होते, रिजनरेट होते. ते खरं अँटी एजिंग आहे. जुन्या पेशी मरून तिथे नवीन पेशी जन्माला येणं. आपली उंची, नखं, केस हे सगळं झोपेत वाढतं. If you have any skincare issue, try sleeping healthy quality sleep at least for 8 hours. You will see miracles. Number 7, unavoidable discomfort मधून या जगात कोणालाच जायचं नाही. या जगात कोणालाही वजन कमी करायचं नाहीये, कोणालाही हेल्थवरती काम करायचं नाहीये. सगळ्यांना सेलमध्ये स्किनकेअरचे प्रॉडक्ट्स विकत घ्यायचे आहेत. सगळ्यांना सगळ्या सेलिब्रिटींसारखे मेकअपचे प्रॉडक्ट्स विकत घ्यायचे आहेत. आत्तापर्यंत जी 58,401 जी साडी कपाटामध्ये आहे, ती 58,401 साडी कशी येईल याचा विचार केला जातो. पण आता आपलं जे वजन पसरत पसरत जाऊन आपल्या घरातल्या काही खुर्च्यांवरती पण आपलं डुंगू मावत नाहीये, हे सत्य आपल्याला पचवायचं नसतं. ते आपल्याला माहिती असतं. द मिनिट आपण फिट होऊ, आपली बॉडी फिट होईल, या जगातला 100 रुपयाचा रस्त्यावरचा टी शर्ट आणि काय 100 रुपयाची पॅन्ट सुद्धा आपल्याला सेक्सिएस्ट बनवणार आहे, हे आपल्याला माहिती असतं. आपण कित्येक सेलिब्रिटींना 500 आणि 1000 रुपयाच्या बेसिक टी शर्टमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. आणि आपल्याला वाटतं भेंडी पांढरा टी शर्ट ब्लू जीन्स, आपण हे पांढरा टी शर्ट ब्लू जीन्स कॉलेजला घालून जातोय किंवा कुठे कुठे घालून जातोय, आपण असं का नाही दिसत? कारण तिच्या इन्कम मधला खूप मोठा इन्कम ती वळवते ॲक्च्युली व्यायामाच्या क्लासमध्ये. योगा क्लासचे 2,000 आम्ही भरणार नाही आणि जाऊन 10,000 रुपयाची दिवाळीला साडी घ्यायची. 2,000 रुपये जड आहेत का? अनकम्फर्टेबल व्हायला लागतं. बेसिकात जाऊन ॲक्च्युली रियालिटीमध्ये काम करावं लागतं आपल्या बॉडीवरती. आपल्याला माहिती असतं, त्याच्यामुळे आपण ते अवॉइड करत राहतो. बॉडी पॉझिटिव्हिटी म्हणजे स्वतःला दोष न देता स्वतःचा स्वीकार करणे. दॅट डझंट मीन स्वीकार करणे म्हणजे तसंच लेझी आता बसणे. इतर सगळ्या ज्या गोष्टी मी करते, स्टायलिंग हे ते वरून सगळं जे मी करत असते, असंख्य कपड्यांची खरेदी, स्किनकेअरची खरेदी, मेकअपची खरेदी, ॲक्सेसरीची, ज्वेलरीची, सगळ्याची जी मी खरेदी करते ती प्रॉडक्टिव्ह आहे. ते माझ्या सगळ्या चांगल्यासाठी, पर्सनॅलिटी इमेजसाठी वगैरे आहे. हे जे आपल्याला वाटतं दॅट इज जस्ट लाईक तुम्ही अभ्यासाचं वेळापत्रक करणे. इट्स अ फील गुड फॅक्टर. अभ्यास ॲक्च्युअल कोणी केलेलाच नाहीये. तसंच असंख्य स्त्रियांना मला डायरेक्ट आरोप करायचा आहे हा. आणि तुम्ही माझ्या पुन्हा एकदा खूप चांगल्या मैत्रिणी आहात, त्यामुळे इतक्या हक्कानं तुम्हाला मी रागवू शकते, बोलू शकते आणि कान ओढू शकते म्हणून मी तुम्हाला सांगतेय. तुम्हाला कुठलाच इन्फ्लुएन्सर, कुठलाच सेलिब्रिटी, कुठलाच ब्रँड एक्सेप्ट ते फिटनेसचे असतील, एक्सेप्ट ते हेल्थचेच असतील, एक्सेप्ट ते ऑनेस्ट असतील, तुम्हाला कधीच असं सांगणार की ॲक्च्युली उठून बुड हलवून व्यायाम कर. ॲक्च्युली तुम्ही पोर्शन कंट्रोल करा, भुकेपेक्षा अर्ध पोटी राहा, थोडंसं कमी खा, पौष्टिक आणि हेल्दी खा. हे तुम्हाला कोणीकडे त्यांचं विकलच जाणार नाही आहे. बाजारामध्ये वेगवेगळ्या असंख्य कंपन्या वेगवेगळ्या गोष्टी विकतात. उद्या तुम्ही मिठाईवाल्यांना पकडणार आहात का की भेंडी याला मारा, हा लाडू विकतो, हा बर्फी विकतोच कसा, हा गुलाबजाम विकतो. अरे तू नको विकत घेऊ. इट्स युअर बॉडी, इट्स युअर मनी, इट्स युअर लाईफ. चांगली मैत्रीण म्हणून मी तुम्हाला सांगते, असा प्रण करा की एखादी एक वस्तू विकत नाही घेणार जोपर्यंत ठरलेलं जे टार्गेट आहे हेल्थचं तिथपर्यंत पोहोचत नाही. आणि मैत्रीण म्हणून मी तुमचा आज कान ओढलेला आहे. ते होप तुम्ही हे सगळं चांगल्या यानं घ्याल. अतिशय ऑनेस्टली इन्फ्लुएन्सर, क्रिएटर, काय ॲक्टर सगळ्याच्या पलीकडे जाऊन खूप जवळची मैत्रीण, ऑलमोस्ट आई झाल्यासारखं आज मला असं वाटतंय, रागवतीये मी तुम्हाला. पण प्लीज माझा हेतू अतिशय शुद्ध आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात आणि तुमच्यामध्ये बदल केलात आणि आपण एकत्र ग्रो झालो तर मला खूप आनंद होईल. आय लव्ह यू आणि खूप खूप मनापासून कृतज्ञता.